पण आमच्या मते या तिन्ही महादेव गोविंद रानड्यांचं स्थळ उजवं आहे. नाव ऐकलेसे वाटते. महादेव गोविंदराव रानड्यांचे चिरंजीव. वा, गोविंदराव रानडेंशी जुना परिचय आहे आमचा. मिरजेला कामानिमित्त अनेकदा भेटही घडली आहे. वा, इथं पुण्यामध्ये मोठा वाडा आहे त्यांचा. छान छान. काय करतो मुलगा? मुलगा सदर अमीन हुद्द्यावर आहे, म्हणजे फर्स्ट क्लास सब जज. पण मुलगा उच्च विद्याविभूषित आहे. आता तुमची आई म्हणी हे होतेच. हो हो, ते खरे आहे. आणखीन एक मुद्दा म्हणजे मुलगा बीजवर आहे. बीजवर? नाही नाही तात्यासाहेब, ही संधी हातची दवडू नका अण्णासाहेब. अगं यम्मी, ये ना खेळायला. कावेरीची पाठवणी अजूनही मनात घर करून आहे हिच्या. अण्णासाहेब, हा गोविंदराव रानड्यांचा वाडा, पुण्याची शान. सागरेश्वरा, नमस्कार. गोविंदराव रानड्यास भेटावयाचे होते. वय वय, या ना, या या. हरी 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 हरी. अरे हो, नाही म्हणजे कोण आलाय म्हणून सांगायचं, आणि कुणाला सांगायचं नाही म्हणजे थोरल्या मालकांना सांगायचं का तुम्ही आमच्या न्यायाधीश महाराजांनाच भेटायला आलात. कोण आहे पांडुरंगा? तीच विचारपूस करत होतो, तेवढ्यात गर्जना झाली बघा. हो हो, तात्यासाहेब नमस्कार. नमस्कार. इकडे कसे काय येणे केलेत? सांगतो, आधी परिचय करून दे. हे अण्णासाहेब कुर्लेकर, आमच्या सूनबाईंच्या कनिष्ठ भगिनीचे यजमान. कामाचं मुद्द्याचं सांगा ना. वास्तविक आम्हास गोविंदरावास भेटावयाचे होते. म्हणजे म्हणजे आमच्या माधवाकडे काही काम आहे का? अचूक ओळखलेत. काम माधवरावांकडे नव्हते, परंतु माधवरावांबद्दल होते. बरोबर, पण गोविंदरावांची भेट घेण्यास ही वेळ योग्य नव्हे. स्वारी बरीच संतापलेली दिसते. वहिनींबद्दल गावकऱ्यांनी सांगितलं म्हणून इथं आलो. लय त्रास होतोय म्हातारीला. अरे पण मग समजवायचं आजीला, कशाला वारीची यातायात. आई, आई हे घे मध. मध आणलेस? बरे केलेस. थांब हा. आता हे मध ह्यात घाल. आजींना नेऊन दिले ना की त्यांना बरे वाटेल. चल चल लवकर चल. पण आता वय झालंय म्हातारीचं, अशी अचानक तब्येत बिघडली म्हणजे. ह्या काय आल्याच वहिनी. वहिनी, चांगलंसं औषध द्या हो. म्हातारीला पांडुरंगाच्या दर्शनाची आस लागून राहिली नुसती. आजी, आजी हे चाटण घ्या आणि जिभेवर मिरमिरले ना तरी पाणी नाही हो प्यायचे घटकाभर. बरे वाटेल तुम्हाला. पोरी, तुझं सगळं ऐकीन ग, पण विठ्ठलाची भेट घडीव. पण आजी, विठ्ठल तर इथेच आहे. कुठं ग बाई? तुमच्या हृदयात. यमुने, निरूपण करतेस का? पाहिया अवघिया रुखा रुखचिया परी दुसरा नाही तया विस्तारू जेवी. तात्यासाहेब, त्यात तुम्ही नको त्या विषयाला हात घातलात. माझा एका संध्याकाळी या माधवाची भेट घ्या. बाळंभटजी, स्पष्टच विचारतो. आम्ही असे ऐकतो की महादेवरावांच्या दुसऱ्या विवाहाची आपण खटपट चालवली. हो, मग त्यात उणे ते काय? प्रथम पत्नी निवड तल्यावर दुसरा विवाह करणं शास्त्रसंमतच आहे. हो, पण महादेवराव हे विधवा पुनर्विवाहाचे खंदे पुरस्कर्ते आहेत. तात्यासाहेब, अहो हे काय ऐकतोय आपण? आपल्याला विठू माऊलीच्या दर्शनाला नाही जाता आलं तरी तो आपल्याला कधीच अंतर देत नाही. तोच आपल्या भेटीला येतो आणि म्हणतो, ज्ञानाच्या आणि भक्तीच्या डोळ्याने पहा. जेथे पाहशील तेथे